Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss. वेलकम टू अम्बिशन IQ. आज आपण राज्यशास्त्रामध्ये जो पहिला टॉपिक आहे त्यामधील थोडे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला एखादा जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. त्यासाठीच हा प्रयत्न सगळ्यात चालू आहे. जर तुम्हाला एखादं जर कन्सेप्ट काय आलं, ब्रिक्स काय असतं, बिमस्टेक काय असतं, G20 काय आहे, सार्क काय आहे, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हे काय आहे, ही जर माहिती मिळाली तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन दिला ह्यावरील तुम्ही इझिली तिथे रिटर्न डाऊन करू शकता. तुम्ही तुमच्या शब्दात खूप सारं असं लिहू शकता. तुम्हाला आधी माहिती असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी काय केलं, जगाचा मॅप सांगितला, एशियाचा मॅप सांगितला, युरोपचा सांगितला, जेणेकरून ते तुम्हाला युजफुल होईल. तर आता मग आज आपण बघूया शीतयुद्ध काळातील प्रादेशिक आवाज म्हणजे काय. शीतयुद्ध संपल्यानंतर शीतयुद्ध चालू होतं. आपल्या रशिया आणि अमेरिकामध्ये मोठ्या प्रमाणावर शीतयुद्ध चालू होतं. त्यानंतर कोणकोणत्या घटना चालल्या त्याबद्दलची माहिती आज आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, प्रादेशिक वाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला कळलेला आहे, एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. म्हणजे काय, एखादा प्रादेशिक वाद सोडवायचा असेल किंवा एखाद्या प्रादेशिकमध्ये आपल्याला काहीतरी माहिती, आपला फायदा उचलून घ्यायचा असेल किंवा संस्कृतीची, व्यापाराची देवाणघेवाण होण्यासाठी आपल्याला काय करायला लागते, सगळे देश एकत्र येऊन बसावे लागते, चर्चा करावी लागते. या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात. म्हणजे काय, हे काय संघटना भौगोलिक आधारावर असू शकते. म्हणजे काय, आता आशिया असेल, आशियामध्ये कोणकोणते देश आहेत, चीन, रशिया, मंगोलिया, पाकिस्तान, श्रीलंका असतील, भारत असतील, नेपाळ असतील, भूटान असतील, हे काय झालं, भौगोलिकरित्या एकत्र आहेत. त्यामुळे भौगोलिकरित्या एकत्र येऊन त्यांनी काय केलं, एक संघटना निर्माण केल्या. त्यांना संघटना एक एक निर्माण झाल्या. बिमस्टेक झालं, सार्क झाले, ब्रिक्स झाले. किंवा काय होऊ शकतं की राजकीय वैचारिक म्हणजे काय, काही देश समाजवादाकडे जात चाललेले आहेत, काही लोक भांडवलशाहीकडे जात चाललेले आहेत. ह्यावरून देखील ते संघटना निर्माण करू शकतात. समाजवादामध्ये कोणकोणते आहेत, चीन आहेत, रशिया आहेत, कंबोडिया आहेत, व्हिएतनाम आहेत, यासारखे देश हे समाजवादी तत्वावर अवलंबून आहेत. म्हणजे काय, ते त्यांच्या परीने पुढे जाऊ शकतात. किंवा आर्थिक विचारावर देखील असतील, ट्रेडसाठी असतील, बिझनेससाठी असतील, ह्या घटकावर, ह्या प्रादेशिक वादावर चर्चा विषय करण्यासाठी ते एकत्र येऊ शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच. त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधनासंदर्भातील मुद्देही महत्त्वाचे ठरतात. हे मी तुम्हाला सांगितलं, देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र येणे गरजेचंच आहे. यामध्ये तुमचे दळणवळण असतील, संपर्क व्यवस्था असतील, ऊर्जा स्रोत असतील, आरोग्य व्यवस्था असतील, इत्यादींचा समज आहे. म्हणजे यामुळे ते सगळे देश एकत्र येऊ शकतात. प्रादेशिक वादाचा प्रवास साधारणतः त्यातील सदस्यामध्ये घडणाऱ्या राजकीय संवादानेच सुरू होतो. म्हणजे काय, प्रादेशिक वादाचा प्रवास काय आहे, संवाद असेल तरच प्रादेशिक वाद सोडण्याचा किंवा त्यावर चर्चा करण्याचा विषय आहे. ही चर्चा पुढे नेण्यासाठी समान विचारसरणी किंवा आर्थिक हितसंबंध उपयोगास येऊ शकतात. जर तुमची राजकीय विचारसरणी जर चांगली असेल, आता चीन आणि रशियामध्ये चांगली विचारसरणी आहे, त्यामुळे ते दोघांना मध्ये कामी करतात, दिसून येते आपल्याला त्यांचे हितसंबंध चांगले आहेत. किंवा आर्थिक हितसंबंध देखील आहेत. रशिया आणि भारताचे देखील चांगले आर्थिक हितसंबंध आहे. आपण जरी समाजवाद स्वीकारले नसले तरी आर्थिक संबंधामुळे आपण एकमेकांच्या जवळ आलेले आहोत. या चर्चेचा परिपाक म्हणजे एखाद्या प्रादेशिक संघटनेची निर्मिती होणे.
प्रादेशिक संघटनेची निर्मिती तयार होते. 1940 आणि 1950च्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेतील प्रादेशिक वादाने येथील देशामधील राजकीय चर्चांवर लक्ष केंद्रित केले होते. 1940 आणि 50मध्ये काय झालं, आशिया आणि आफ्रिकेतील प्रादेशिक वादामुळे याचा एक क्ल्यू त्यांना मिळाले, एक आयडिया मिळाली की असे देखील आपल्याला काहीतरी करता येईल. उदाहरणार्थ युरोपमध्ये युरोपीय कोळसा पोलाद समूह ECSC असे म्हणतो, युरोपियन कमिशन अँड स्टील कोऑपरेशन 1951मध्ये त्यांनी स्थापन केली. युरोपीय आर्थिक समुदाय युरोपियन इकॉनॉमिक कोऑपरेशन आणि युरोपीय अणुऊर्जा समुदाय युरोटोम 1958 या संघटना स्थापन झाल्या. 1960च्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला. म्हणजे काय, 1960 साली प्रादेशिक सहकार्याचा प्रसार होण्यास सुरुवात झाली एशियामध्ये. 1967मध्ये एशियनची स्थापना करण्यात आली. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशनची स्थापना 1967 करण्यात आली. 1960मध्ये आर्थिक आशियानचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कुठं आहे, इंडोनेशियामध्ये आहे. 1960मध्ये आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या. नाटोसारख्या काही संघटना संरक्षणाच्या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, अटलांटिक जो समुद्र आहे त्याच्या नॉर्थला जे काही देश असतील त्यांनी मिळून हे एक संघटना तयार करण्यात आली. त्यामध्ये अमेरिका असतील किंवा काही युरोपमधील देश असतील. म्हणजे काय, ही एक लष्करी संबंधीची घटना आहे. म्हणजे कुठल्याही देशाने अमेरिकेवर जर हल्ला केला तर ते सगळे जे देश आहेत ज्या ह्या संघटनांमध्ये आहे ते सगळे मिळून त्या देशावर ज्यांनी आक्रमण केलेलं आहे त्याच्यावर हल्लाबोल करणार. आणि जर एखाद्या युरोपियन युनियनमधील देशावर कोणीतरी हल्ला केला तर अमेरिकेत देखील ज्या हल्ला केलेला जो व्यक्ती आहे, जो देश आहे त्याच्यावर हल्ला करणार. हे नॅटोची एक संकल्पना आहे. शीतयुद्धानंतर काळात प्रादेशिक संघटना आणि व्यापारावरही लक्ष देण्यास सुरुवात केली. म्हणजे काय, त्यानंतर काय केलं, त्यांनी व्यापारावरही लक्ष देण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे या काळात अनेक व्यापारी गट निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मग व्यापारी गट म्हणजे काय हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरिता विशेष करार करण्यासाठी व्यापारी गट स्थापन करतात. म्हणजे काय, आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी, आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी, आपल्या देशादेशामध्ये ट्रेड बिझनेस व्हावा यासाठी एक गट बनवला जातो, त्याला व्यापारी गट असे म्हणतात. सामान्यतः हे करार व्यापारातील अडथळ्यांना कमी अथवा दूर करण्यासाठी केले जाते. म्हणजे व्यापारातील अडथळे कोणकोणते असू शकतात. एखादा देश काय करू शकतो, दुसऱ्या देशावर कर लावू शकतो, कर लादू शकतो, किंवा त्यांच्या बिझनेस करण्यासाठी काही प्रॉब्लेम असा येत असतील तर ते कर आणि प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या व्यापारी गटांचा मुख्यतः उपयोग केला जातो. जकात, आयातावरील कर आणि कोटा, आयातीची प्रमाणावर गाठलेल्या मर्यादा हे व्यापारातील अडथळ्यांचे प्रमुख प्रकार आहेत. हे तुम्हाला कळालं असेल. होप जर तुम्हाला हे शीतोत्तर काळातील जे काही घटना आहेत, कशामुळे कसं जे संघटना निर्माण होत गेल्या, त्यांची पार्श्वभूमी काय होती हे तुम्हाला कळून आलेलं असेल. जर कळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.